सर्वप्रथम महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला, सर्व पक्षाच्या नेत्यांना, या निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवाराला आणि सर्व बांधवा बहिणींना मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांचं जीवन मंगलमय राहो आणि या महाराष्ट्राच्या प्रगतीकरता आपण सर्वांनी एकत्रित काम करून या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आपण सर्व म्हणून काम करूया असं आपल्याकडनं सर्वांकडनं अपेक्षा करतो. राजसाहेब ठाकरे यांनी आपली व्यक्तिगत भूमिका मांडली आहे आणि त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. खरं तर राजसाहेब आमचे पहिल्यापासून मित्र आहेत, पारिवारिक आमचे संबंध आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांचा त्या सद्भावना आहेत असं मला वाटतं. भाजपच्या मनसेच्या मदतीनं भाजप सत्तेत असेल हे खरं आहे का? नाही, असं आहे की हे तर निकालावरनं स्पष्ट राहील. कारण शेवटी निकाल हा जनतेचा असतो. त्यांच्या भावना पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. मागच्या वेळी बघा, मोदींच्या निवडणुकीमध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता त्यांनी मोदींच्या निवडणुकीमध्ये छोट्या छोट्या कार्यालयात जाऊन मतं मागितली, प्रभागात जाऊन मतं मागितली, मुंबईत मतं मागितली. मुंबईच्या सभेमध्ये राजसाहेबांनी मोदीजीकरता आव्हान केलं. त्यामुळं त्यांची भूमिका स्पष्ट आहे आणि त्या भूमिकेला साधारण ते आता त्यांनी आपलं वक्तव्य केलं आहे. बावनकुळे साहेब, हे या सगळ्याला धरून राजकीय एक वर्तुळात चर्चा सुरू आहे की जरांगे पाटील आणि शिंदे जवळ येत आहे, त्यामुळे पुढे राज ठाकरे आणि भाजप यांची जवळीक मदत होते आहे, अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा. असं आहे, जरांगेजीचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे. सामाजिक आंदोलनाला मला वाटते राजकारणाशी जोडू नये. शेवटी ही गोष्ट खरी आहे की सत्तेमधनं समाजाला न्याय मिळतो. आमची सत्ता ही मराठा समाजाला न्याय देते आहे, ओबीसी समाजाला न्याय देतात आहे आणि त्यामुळं जरांगे यांच्याबद्दलच्या भूमिकेवर मी काही जास्त बोलणं योग्य नाही. बहुतांश मतदारसंघामध्ये भाजपच्याही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलेली आहे, ती शमवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहे? परवा आमची रात्री बैठक झाली. देवेंद्रजी, मी आणि आमचे सर्व राज्याची निवडणूक संचालन समिती त्या बैठकीला होती. सर्व जिल्हाध्यक्षांना, सर्व नेत्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. एकावेळी एका ठिकाणी एकच व्यक्ती लढू शकतो, त्यामुळं काही नाराजीच्या माध्यमातून उमेदवारी आल्या आहेत, काही नामांकन भरलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी ज्यांनी नामांकन केलं आहे त्या सर्वांनी नामांकन परत घ्यावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. आणि माझी जी विनंती आहे किंवा आमच्या सूचना आहेत पक्षाच्या, त्या सूचना प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी हा पक्षाचा त्या ठिकाणी सूचनेचं पालन करेल असं मला वाटतं. शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो. पक्ष हा आईसारखा आहे आणि त्यामुळं पक्षावर श्रद्धा ठेवून पक्षाची आपली जी काही पक्ष आपलं सर्वांचंच भलं करेल या भावनेने आपण सर्वांनी उमेदवारी अर्ज वापस घ्यावे अशी सूचना आम्ही केली आहे. जे अर्ज परत घेईल जे अर्ज परत घेईल त्यांच्यावर कारवाई होणार नाही, मात्र ज्यांनी नाही घेतले त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ज्यांनी अर्ज भरले आहे त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे, पण मला वाटतं की 100% अर्ज परत घेतील. ज्यांनी परत घेतले नाही त्यांना मात्र मग पक्ष कारवाई करेल. सर, राज ठाकरेने कहा नाही, सदा सरवणकरबद्दल मला माहिती नाही, त्या शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. सर, राज ठाकरेने कहा खूप कौतुक केलं. ते म्हटले की भाजप चांगलं काम करत आहे, परंतु मी चिन्ह ढापलेलं नाही, कमावलेलं आहे. त्याचा टोला होता अजितदादाला आणि शिंदेंना. नाही, आता राजसाहेब आपल्या शैलीने बोलतात. कोणाला टोला मारला, कसा मारला त्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही, पण त्यांनी आपली भूमिका व्यवस्थित मांडली आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी पहिल्यापासूनच राजसाहेबांच्या सोबतच्या भूमिकेला आम्ही पहिल्यापासूनच प्रो राहिलेलो आहे. तेही आमच्या भूमिकेला प्रो राहिले आहे. एखाद्या वेळी त्यांनी वेगळ्या भूमिका घेतल्या, वेगळं लढले, आमच्या विरुद्ध लढले, आमच्या बाजूने लढले, पण त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट आहे. मला वाटतं की राज्याच्या पुढच्या विकासाच्या दृष्टीनं राजसाहेब आमच्यासोबत आहे, पण आमच्या पक्षामध्ये स्पष्ट आहे
की आम्ही मुख्यमंत्री पदाकरता कोणीही निवडणूक लढत नाही आहे. आम्ही या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता निवडणूक लढतो आहे. केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार मिळून आम्ही या जनतेचा विकास करण्यासाठी काम करतो आहे. आणि त्यामुळं राजसाहेबसुद्धा काटोलमध्ये अनिल देशमुख नावाच्या साधारण बसणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फॉर्म भरलेला आहे. त्याने राष्ट्रवादीकडून फॉर्म भरलेला आहे. आता अनिल देशमुख सारखे व्यक्ती जर कोणी तिथे असेल, त्यांनी भरला असेल त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तर कुठल्या पक्षाचे तिकीट घ्यायचा हाही अधिकार आहे. सर, रवी राजा आज काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतात. त्यांच्या प्रवेशाचा किती फायदा भाजपला? ते मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते आहेत. मला वाटतं की पक्षात कुठलंही नेतृत्व आलं त्याचा फायदा होतो पक्षाला. पक्षवाढी म्हणजे काय? शेवटी जे प्रभावी नेतृत्व असतं ते पक्षात आलं का पक्ष वाढतो. सर, राज ठाकरे ने कहा है कि आने वाले चुनाव में बीजेपी होते की मनसुख हिरेन प्रकरणामध्ये फडणवीसांना याची कल्पना होती की त्यांची हत्या होणार आहे. मला हे कळत नाही अनिल बाबूचं. अरे गेले ना ते दिवस, आता निवडणुकीला समोर जा ना. कशाला तर ते वारंवार का तर ते ऐकत नाही लोक आजकाल. ते विसरले लोक. ते आता कायदेशीर चालू आहे, कोर्टात चालू आहे. कोर्ट निर्णय करेल, कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या होतील. आता तुम्ही फक्त एक सांगा, मला महाविकास आघाडीला हे विचारायचं आहे, तुमचा अजेंडा काय आहे? महाराष्ट्राला राज्यातलं क्रमांक 1 राज्य करण्याकरता महाविकास आघाडीचा अजेंडा काय? सकाळचे टोमणे बंद करा. कोणी आता ऐकत नाही तुमचं. मीडियाची स्पेस देण्याकरता तुम्ही या पुढ्या सोडता, हे कोणी ऐकत नाही. मला तुमचा जाहीरनामा कळू द्या. म्हणजे शरद पवार साहेबांचा जाहीरनामा काय आहे? काय मॅनिफेस्टो केला आहे महाराष्ट्राकरता? उद्धवीचा काय मॅनिफेस्टो आहे? काँग्रेसचे नाना पटोलेचा मॅनिफेस्टो काय? कसा विकासाचा मॅनिफेस्टो आहे? काय देणारा जनतेला तुम्ही? आमच्या लाडक्या बहिणीची योजना तुम्ही बंद करायला निघाले आहे. आमच्या शेतकऱ्याचं वीज बिल तुम्ही रद्द करायला निघालेले आहेत. आम्ही जे शून्य केलं आहे, पुढचे 5 वर्ष आम्ही शून्य करणार आहोत. याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? जरा विकासाकरता बोला. दिवसभर मनसुख हिरेन हे झालं, मग ते डायरी लिहिली, मग ते तुम्हाला वेळ होता म्हणून तुम्ही ते आपलं लिहित बसले. हे सोडा, आता समोर या ना. निवडणुकीच्या काळातच त्यांची डायरी आली. ते डायरी ते त्यांना वेळ होता तेव्हा त्यामध्ये. सर जेलमध्ये वेळ राहतो ना, तेव्हा ओनली डायरी. तुम्ही राज ठाकरे सोबत, राज ठाकरे म्हटले की भाजप सोबत सत्तेत येणार पुढच्या काळात. मग आता राज ठाकरेचे जे उमेदवार आहेत ते तुमच्या विरोधात आहे, भाजपच्या विरोधात. ते आता ते लढतात आहे, आम्ही लढतोय. त्यांचे निवडणूक आल्यानंतर चर्चा करू त्यांच्याशी. चर्चा करता येईल आपल्याला. काय मैत्रीपूर्ण आहे तर पहिल्यापासून मैत्रीपूर्ण. सर राज ठाकरे ने कहा आने वाले चुनाव के बाद बीजेपी का मुख्यमंत्री बनेगा क्या? देखिए, राज साहब जी ने स्पष्ट रूप से कहा था कि माननीय पंतप्रधान मोदी जी के चुनाव में विकसित भारत को संकल्प को साथ देंगे. 2047 का विकसित भारत बनाने के लिए हम काम करेंगे. तो मोदी जी को साथ दिया. उसी समय उन्होंने कहा था कि हम विधानसभा अलग लड़ेंगे. और आज उन्होंने ये कहा है कि भाई हम भारतीय जनता पार्टी को शत्रु नहीं मानते. तो ठीक है, ये बात अच्छी भी है, हमारे लिए भी अच्छी है. और हम भी राज जी का हम बहुत सम्मान करते हैं, बहुत सम्मान करते हैं राज ठाकरे जी का. हमारे व्यक्तिगत रूप से भी संबंध है. उनके पार्टी का भी एक विचारधारा है, वो विचारधारा हमसे मिलती है. तो उन्होंने कहा कि आज हम चुनाव अलग अलग भी लड़ रहे हैं, लेकिन आने वाले दिनों में हम साथ में रहेंगे. तो उसमें क्या बुरा है? महाराष्ट्र के विकास के लिए राज साहब जैसे व्यक्ति अगर भारतीय जनता पार्टी के साथ अगर मिल के काम करते तो मुझे लगता है महाराष्ट्र के विकास के लिए इससे अच्छी बात क्या होगी? बीजेपी के कई उम्मीदवार ने एंटी को फॉर्म भरा है, तो उनके ऊपर कोई कार्रवाई होगी? देखिए, हमने सारे उम्मीदवारों को कहा है जो बीजेपी के हैं, जो कुछ थोड़ा गुस्से में फॉर्म भर दिया है, क्योंकि उनको भी लगता है वो भी उन्होंने इतना काम किया है, उनको भी चुनाव लड़ने की इच्छा होती है. हर व्यक्ति को चुनाव लड़ने की इच्छा होती है. भारतीय जनता पार्टी बहुत बड़ी पार्टी है, कई नेता है. तो किसी ने आकर थोड़ा नाराज़ी होकर फॉर्म भरे हैं, हम उनकी नाराज़गी दूर करेंगे. और मुझे विश्वास है कि हमारे महाराष्ट्र के सारे नेता विधानसभा में जाकर सबसे बात करेंगे. सारे फॉर्म विड्रॉ हो जाएंगे. और जो विड्रॉ नहीं करेंगे उसके लिए हम देखेंगे क्या करना है उनका. उमरेडमध्ये मित्र पक्षाचे नेते आहेत, माझे आमदार आहेत. राजू पारवेलाची माझं आणि देवेंद्रजीचं एकनाथजीचं बोलणं झालं आहे. राजू पारवेजी आपला नामांकन कमी करतील असा मला विश्वास आहे. चंद्रकांत पाटलाच्या मतदारसंघामध्ये अजितदादांचा उमेदवार जे आहे जर तो कमी करावा लागेल, कारण युती आहे. काही ठिकाणी काही एबी फॉर्म दिले असतील ते कमी करावे लागतील. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष उबाठाच्या उमेदवाराविरोधात लढतायत. रॅली काढली मोठी आणि 6 मतदारसंघात जवळपास बंडखोरी आहे काँग्रेस. मी काँग्रेस पार्टीची मला
चिन्नीथला आहे, त्यांनी दिलं उत्तर इथे येऊन बसतात दिवसभर महाराष्ट्रामध्ये चिन्नीथला, त्याला त्यांना दिसत नाही का? याचा अर्थ काय? तुम्ही उद्धवजीला फसवतायत. उद्धव ठाकरेजींना काँग्रेस पार्टी फसवतायत. एक तर त्यांना हिंदुत्वापासून दूर घेऊन गेले, उद्धवजींना हिंदुत्वापासून काँग्रेस पार्टी दूर घेऊन गेली आणि आता त्यांना फसवतायत. त्यांच्या उमेदवाराच्या विरुद्ध काँग्रेस पार्टी अधिकृतपणे जिल्हाध्यक्ष लढतोय. म्हणजे मला कळत नाही की उद्धवजी कसं सहन करताय. आमच्याकडे सहन नाही करायचे. आम्ही त्यांचा राग झेलायचो. आम्ही त्यांच्या मातोश्रीवर जाऊन त्या ठिकाणी स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं त्या ठिकाणी सन्मान राखायचो. आता त्यांना काँग्रेसच्या घरी जावं लागतं, आता शरद पवार यांच्या घरी जावं लागतं. आणि आता तर बघा, काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष नागपूरचा उपराजधानीमधला आणि त्यांच्याकरता आले होते उद्धव ठाकरे. म्हणजे कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या सभेकरता उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी सांगितलं फडणवीसाची जमानत जप्त करणार आहे. तुमच्या उमेदवाराची जमानत जप्त करण्याकरता उद्धवजी ते राजेंद्र मुळक लढताय. तर चिन्नीथला काय करतायत? चिन्नीथला काय करताय? नाना पटोले बाजूलाच राहतात. नाना पटोले भंडाऱ्याला रोज नागपूरहून जाणे येणं करतात. म्हणजे नागपूरचा जिल्हाध्यक्ष बंडखोरी करतोय हे नाना पटोलेला दिसत नाही. उद्धवजीला फसवतायत. उद्धवजीचा त्या ठिकाणी तुम्ही अपमान करतायत. खरं तर या ठिकाणी उद्धवजींनी हे मला माहिती होतं, उद्धवजी नुकसान करतायत. उद्धवजी त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीकडे जाऊन त्या ठिकाणी काँग्रेसचे जे तलवे चाटतायत हे लोक, बाकीचे लोक, उद्धवजींनी खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. हे काँग्रेसचे लोक त्यांना फसवत आहेत असं मला वाटतं. हे महाविकास आघाडी 32 पैकी एकाच जागेवर उद्धव ठाकरे सेना लढते आहे. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये 32 पैकी एकाच जागेवर लढते आहे आणि तिथेही बंडखोरी आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तर कुठेतरी पवारांची गुगली कामी आली असं वाटतं का? 8 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढत आहे. मी उद्धवजींना त्यांनी फसवलाय, शरद पवारांनी फसवलाय आणि काँग्रेसनी फसवलाय. उद्धवजीचा मी स्वभाव पाहिला आहे. उद्धवजी जेव्हा त्या ठिकाणी आमच्यासोबत युती करायचे तर बरोबरच्या उद्धवजींनी युती तोडली होती 2014मध्ये 4 जागा करता. आमच्या बरोबरीचं उद्धवजी लढायचे, आमच्यापेक्षा जास्त लढायचे. लोकसभेमध्ये त्यांचे 18 खासदार निवडून आले. उद्धवजीचा सन्मान आम्ही करायचो. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धवजीला फसवलं आणि उद्धवजी सुद्धा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या लोभापायी फसले आणि त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला. त्यांनी आपली पूर्ण जी संघटना आहे ती काँग्रेसच्या घरी दलवे चाटताय. त्या ठिकाणी काँग्रेसच्या घरी जातात आहे. खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टी देशाला डुबवलं, आता उद्धवजीला डुबवलं. सर हिंदी में बताइए, उद्धव ठाकरे को कांग्रेस और एनसीपी फसा रही क्या? सर रॅलीला प्रचंड गर्दी होती, कसा प्रचार आहे काय सांगा? असं आहे, काँग्रेसच्या उमेदवार जे आहे तिथले त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण मला कामठी विधानसभेच्या जनतेवर विश्वास आहे. मी 15 वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे. माझे 1.5 लाख परिवाराच्या वर परिवाराशी माझे संबंध आहे. हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन मी रिलेशनशिप मेंटेन केली आहे. मी कामठी विधानसभेच्या जनतेच्या सुखदुःखात नेहमी हजर राहतो. विकासाच्या कामात कामठी शहर मेट्रोचं शहर झालं आहे. हुडकेश्वर नरसला डेव्हलप होत आहे. बेसा बेलतरोडीसारखे शहर बनत आहेत. मौदा तालुक्याला शेतकरी शेतमजुरांना मी न्याय देतो आहे. खरं तर ही पूर्ण जनता ही माझ्या पाठीशी राहील आणि मला प्रचंड मत देईल. मी मताचं कर्ज मागतो आहे आणि पुढचे 5 वर्ष कामठीच्या जनतेचं मी मताचं कर्ज इमानदारीने काम करून परत करणार. सर कांग्रेस और एनसीपी उद्धव ठाकरे को फंसा रही क्या? एक मिनट उद्धव जी को पूरी तरह से फंसाया गया है. उद्धव जी भी मुख्यमंत्री की लालच में आके कांग्रेस पार्टी के घर जाकर पूरी शिवसेना वो समय वो कांग्रेस पार्टी के तलवे चाट रही है. क्योंकि देखिए कांग्रेस पार्टी ने ऐसा फंसाया है. उद्धव जी को 2014 में बराबरी की हम सीट देते थे. वो हमारे नेता रहते थे. वो जो कहते थे वो भारतीय जनता पार्टी कहती थी. मातोश्री का आदेश निकला तो हम काम करते थे. मातोश्री का सम्मान करते थे. हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का सम्मान हमारे मन में था, आज भी है. लेकिन उद्धव जी ने क्या किया? उद्धव जी ने कांग्रेस पार्टी के घर जाकर मुख्यमंत्री मांगा, नहीं दिया. सिल्वर वोक को मांगा, नहीं दिया. अब तो इनकी हालत खराब कर दी. जो 4 सीट के लिए युति तोड़ते थे उद्धव ठाकरे, उनको तो 100 के अंदर ला लिया. अब ऐसी परिस्थिति है उद्धव ठाकरे जी की कि नागपुर में कांग्रेस का जिलाध्यक्ष सो रहे क्या नाना पटोले जी? आपका जिलाध्यक्ष खिलाफ लड़ रहा है उद्धव ठाकरे के. सो रहे क्या वो चिन्नीथला? उनका जिलाध्यक्ष उद्धव ठाकरे जी के खिलाफ लड़ रहा है. कहाँ गए? फंसा है उद्धव जी को. मुझे लगता है इस प्रकार से ये उद्धव जी ने सुना नहीं. अगर याद कर लेते
हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने कहा था कि कांग्रेस के घर जाना, उसके बजाय शिवसेना बंद कर देंगे। ये कांग्रेस वालों ने फंसाया उनको। और हालत ऐसी है कि नागपुर में आके बोल रहे हैं उद्धव ठाकरे, हम देवेंद्र फडणवीस जी की जमानत जब्त करेंगे। अब नाना पटोले और वो उनके राजेंद्र मूणक, ये उनकी जमानत जब्त करने निकले। रामटेक में उद्धव ठाकरे के उम्मीदवार की जमानत जब्त करने निकले ये राजेंद्र मूणक, और उद्धव जी नागपुर आके कह रहे देवेंद्र फडणवीस जी की जमानत जब्त करेंगे। उद्धव जी जरा देखो कांग्रेस पार्टी क्या हाल कर रही है आपकी। और मुझे लगता है इस प्रकार से उद्धव जी की हालत विदर्भा में खत्म कर दी है। विदर्भा में जिस प्रकार से उद्धव ठाकरे लड़ते थे उस प्रकार से हम लोग उनका सम्मान करते थे, लेकिन अब तो कांग्रेस ने उनकी हालत खराब कर दी है। थैंक यू सर।